स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा भूगोलाचा 7वा धडा मृदा याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? पुढील तक्ता पूर्ण करा. घटक मृदा निर्मितीमधील भूमिका. मूळ खडक. मूळ खडकाचे विदारण होऊन मृदेचा प्रकार ठरतो. प्रादेशिक हवामान. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. सेंद्रिय खत. सेंद्रिय खताद्वारे सामूचा तोल राखला जातो. सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते. प्रश्न 2. कशामुळे असे घडते? सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. उत्तर: सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे, त्यामुळे तेथे बेसॉल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. उत्तर आहे गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्याने मृदेच्या सामूचा तोल राखला जातो. सामूची योग्य पातळी असलेल्या मृदेमध्ये सूक्ष्मजीव अधिक संख्येने आढळतात. या सूक्ष्मजीवांमुळे पालापाचोळा, वनस्पतींची मुळे, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादींचे विघटन होते. विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात. अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. या प्रदेशामध्ये वर्षभर सरासरी 2000 ते 3000 मिलीमीटरचा पाऊस पडतो. जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. 4. मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावरती जलसिंचनाचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन क्षारयुक्त बनते. 5. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ, धान जास्त असतो. उत्तर: कोकणातील हवामान दमट व उष्ण आहे. येथे गाळाची मृदा असून तेथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस उपयुक्त ठरतात. त्यामुळे कोकणात तांदळाचे धान मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो. त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ, धान जास्त असतो. मृदेची धूप होते. वाहत्या पाण्याबरोबर मृदेचा वरचा थर वाहून जातो. वेगवान वाऱ्यामुळे देखील मृदेची झीज होते. जमिनीचा तीव्र उतार देखील मृदेची धूप होण्यास कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे वाहते पाणी, वारा आणि प्रकृती रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते. मृदेची अवनती होते. शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खते व जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. अशा प्रकारे रासायनिक खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात, मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. 3. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते व त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. प्रश्न 3. माहिती लिहा. मृदा संधारणाचे उपाय. समतल चर. उतार असलेल्या जमिनीवरती समतल चर खोदल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व मृदेची धूप थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीतून मुरण्यास मदत होते. वृक्ष लागवड. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळेही मृदेची धूप थांबते. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांधबंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. जलयुक्त शिवार योजना. या शासनाच्या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे यासारखे कामे केल्यामुळे मृदा संधारण झाले आहे. प्रश्न 2. सेंद्रिय पदार्थ. गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खते ही सेंद्रिय खते होत. शेणखत व गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतीतील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचे ठिकाण. तर विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतीतील मृदा सक्षम आहे की नाही याचे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ या ठिकाणी माहिती मिळू शकते. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व. तर सुपीक मृदा व वनस्पती जीवन. सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. नापीक मृदा व वनस्पती जीवन. नापीक मृदेमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. मृदेची कमतरता. तर मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश.
मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. तर बघा, बांध बंदिस्ती करणे, सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही, सुपीकता वाढते. वृक्ष लागवड, वाऱ्याचा वेग कमी झाला, सुपीकता वाढते. काही काळ जमीन पडीक ठेवणे, मृदेची सुपीकता टिकून राहते, सुपीकता वाढते. सेंद्रिय खतांचा वापर, ह्युमसचे प्रमाण वाढले की सुपीकता वाढते. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे, उतारावरील येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते आणि सुपीकता वाढते. शेतात पालापाचोळा जाळणे, मृदेतील राखेचे प्रमाण वाढते, त्यामुळे सुपीकता कमी होते. सेंद्रिय खतांचा वापर सूक्ष्मजीवांना पोषक ठरेल आणि सुपीकता वाढते. अतिरिक्त जलसिंचन, क्षारतेचे प्रमाण वाढले की सुपीकता कमी होते आणि रासायनिक खतांचा अतिवापर तर जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होते आणि सुपीकता कमी होते. आता उपक्रम, मृदा परीक्षण केंद्रात भेट द्या व तेथील कामांची माहिती घेऊन नोंद घ्या. घरच्या घरी किंवा सोसायटीतील कंपोस्ट खत तयार करा. आपल्या परिसरात असलेल्या पाणी अडवा, पाणी जिरवा या प्रकल्पात भेट द्या, माहिती मिळवा व नोंद करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.